अतिजलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। कामगारांच्या योगदानामुळेच उद्योग विश्व टिकून आहे। त्यांच्या हक्कांचे संरक्षण आणि सामाजिक सुरक्षा ही काळाची गरज आहे, असं प्रतिपादन माजी मंत्री प्रकाश अण्णा आवाडे यांनी केलं। इचलकरंजी येथील इंटक कार्यालयात 1 मे रोजी आंतरराष्ट्रीय कामगार दिन मोठ्या उत्साहात आणि सन्मानपूर्वक वातावरणात साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे माजी मंत्री प्रकाश अण्णा आवाडे यांच्या हस्ते झालेला ध्वजारोहण समारंभ। ध्वजारोहणानंतर उपस्थित कामगारांना संबोधित करताना त्यांनी कामगारांच्या कष्टाचा आणि समर्पणाचा गौरव केला। कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी संघटना व प्रशासन यांनी सातत्याने प्रयत्नशील राहणं गरजेचं असल्याचं त्यांनी यावेळी अधोरेखित केलं। थेट संवाद आणि प्रोत्साहन ध्वजारोहण सोहळ्यानंतर प्रकाश अण्णा आवाडे यांनी प्रत्यक्ष कामगारांशी संवाद साधला। थेट संवाद आणि प्रोत्साहन ध्वजारोहण सोहळ्यानंतर प्रकाश अण्णा आवाडे यांनी प्रत्यक्ष कामगारांशी संवाद साधला। यावेळी कामगारांनी आपल्या दैनंदिन अडचणी आणि मागण्या मांडल्या। आवाडे यांनी या अडचणी समजून घेत त्यांना सकारात्मक कामासाठी प्रोत्साहित केलं आणि संघटना सदैव त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील अशी ग्वाही दिली। या कार्यक्रमाला इंटकचे प्रमुख पदाधिकारी, विविध कामगार संघटनांचे प्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने कामगार उपस्थित होते। संपूर्ण परिसरात कामगार एकजुटीच्या घोषणांनी उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं। तर मग चला सबस्क्राइब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।